मराठी। आता मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी एक मंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। या मंत्रानं गावाच्या बाहेर अतिशूद्र समजला जाणारा दलित समाज एवढा पेट उठला की भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी मदर मारली एका मंत्रानं। एवढी ताकद या मंत्रात आहे। आता हा मंत्र काही दलितांच्या कानात जाऊन देता का बाबासाहेबांनी? की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, कोणाला सांगू नका। जाहीर देता तुम्ही स्वीकारला, आम्ही सोडून दिला, वाजला पोऱ्या खेकड्याच्या अवलादी अजून तिथंच। अरे बाबासाहेब, आमच्या भागात तेवढा गोंधळ आहे। माझ्या गावात 4 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होणार होती। गावातल्या भटाने पिसाळे आमचे पोरं, बघा आता कशी मिरवणूक काढणार आहेत, बघा कशी निळ उधळणार आहेत, बघा कशी जय भीम मानणार आहेत। सरकले टाळके, याला हल्ला, ऍट्रॉसिटी, सब देशमुख पाटील अंदर ऍट्रॉसिटी। ज्यानं सल्ला दिला तो गावात टामटू। आमच्या भागात एक म्हणे, ग्रामीण भागात, तुमच्या सांगली भागात आहे का नाही मला माहित नाही, ब्राह्मणाचा सल्ला, मराठ्याचा हल्ला, मारवाड्याचा गल्ला। आमच्याकडे जागते म्हणे, त्यांनी सल्ला द्यायचं, पुन्हा मग गणचोको बॅच काढते देऊ। ही अवस्था आहे। आम्हाला म्हणले माजले, आम्हाला म्हणले बघा बघा कसं आहे, आमच्या दिवस संघर्ष लाव। यांनी काय केलं? दलितांचे जेवढे टॉपचे अधिकारी आणि पदाधिकारी आहेत, जवळपास सगळ्याच्या बायका भटा बामणाच्या पुरी आहेत, जवळपास। आम्हाला म्हणले माजले ना आपल्या पुरी डायरेक्ट घरात। महाराष्ट्रामध्ये एक तरी भट आहे का ज्या भटाला दलितासंग त्याच्या पुरीने लग्न केलं, वाळीत टाकल्याचा बोबाटा कानावर आलाय का? अजिबात नाही, लक्षात घ्या। आणि ते काय पांढरपुरीवाल्याला देत नाही किंवा झाडू मारणारा देत नाहीत, पुन्हा हे गोम लक्षात घ्या। या गोष्टी आम्ही विचार करतोय। आणि मग आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वातावरणातून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आज मराठवाड्यात येऊन पहा, तुम्हाला दलित आणि मराठा एक बोट घेऊन शिवशक्ती आणि भीमशक्ती जर खरी पाहायला मिळत असेल, येऊन पहा। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करतो, छत्रपती शिवरायांच्या जयंत्या दलित बांधव साजरे करतात। याला म्हणते चमत्कार। हा चमत्कार आम्ही घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय, बाबासाहेब समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। जो बाबासाहेबांचा विचार आमच्या पुढे लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, तो आम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय। म्हणून तमाम बहुजन बांधवाला विनंती करणार आहे, महामानव कोणत्या जाती धर्माचे मर्यादित नसतात। अण्णाभाऊ साठे म्हणले मातंगाचे, त्यांची जयंती पुण्यतिथी तिकडं। अरे इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे। दरवर्षी बहीण भावाला ओळखताना म्हणते, तरी सुद्धा बळीचं राज्य का येत नाही, शेतकऱ्याचं राज्य का येत नाही, असा खरा सवाल विचारणारे अण्णाभाऊ साठे माता। आणि ही पृथ्वी शेषाच्या डोक्यावर असून मजुराच्या तळहातावर आहे, हा संदेश देणारे अण्णाभाऊ साठे माता। आणि शाहू महाराज आतापर्यंत आम्हाला मिळत नव्हता आमचे गुण, कारण तुमच्याकडे तरी असेल, मराठवाड्यातला तिकडल्या भागातला किस्सा सांगतोय। आज शाहू महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात आमच्या पाहायला मिळेल, पण 5-6 वर्षापूर्वी शाहू महाराजांची जयंती करायला मला एक फोटो मिळाला नव्हता आमच्या भागात। कशामुळं? आमच्या डोक्यात पद्धतशीर भरलेला की राजवाड्यातून महारवाड्यात गेलेला राजा। आणि ह्याच्यापेक्षा भयानक, शाहू महाराजांच्या जीवनामध्ये नागपूरला अस्पृश्यतेची परिषद ज्यावेळेस गेले, सगळ्या नागपुरामध्ये पोस्टर लावले, धेडोंका राजा। कसा पद्धतशीर एका माणसाच्या विचारांची काटे करतात। अरे ज्या महामानवानं तमाम बहुजनासाठी, सर्व मराठ्यासहित तमाम बहुजनासाठी आयुष्यभर कार्य केलं, त्या शाहू महाराजांच्या विचारांचा पराभव महाराष्ट्र होतो। शाहू महाराजांचं मत होतं की जोपर्यंत बहुजन जेवढ्या 6000 जाती आहेत, रोटी सरळ व्यवहार सुरू होत नाही, तोपर्यंत जाती नष्ट होणार नाहीत। शाहू महाराजांना पहिला प्रयोग केला, वास्तविकता तुम्हाला सांगू नये, कोल्हापूर तुमच्यापासून जवळ आहे, पण ओघात आलं म्हणून सांगतो। शाहू महाराजांनी मिश्र विवाहाचं आयोजन केलं। पहिला प्रयोग केला धनगरा संघ, धनगराच्या मुली मराठ्याची मुलं, मराठ्याच्या मुली धनगराची मुलं। स्वतःची पुतणी धनगराला शाहू महाराजांनी दिली होळकराला। रोटी बेटी व्यवहार झाल्याशिवाय जाती नष्ट होणार नाही। दुसरा प्रयोग माळ्या संघ होणार होता, पण तुमचं आमचं तमाम बहुजनाचं दुर्दैव, शाहू महाराजाला आयुष्य लाभलं नाही।
अरे पहिला पोरगा मॅट्रिक पास झाल्यानंतर त्याची हत्तीवरून मिरवणूक काढणारे, सगळ्या कोल्हापुराला सांगणारे मराठ्याचं, अरे बहुजनाचं पहिला पोरगा मॅट्रिक पास झालाय, बहुजनानं शिका, मराठ्यानं शिका, हा संदेश देणारे शाहू महाराज तुम्हाला मला माहित नसेल? अरे बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड मदत केली, त्यांच्या घरी गेले. बाबासाहेब म्हणले, अहो तुम्ही राजे आमच्या घरी कशाला आलात? अरे आम्ही तर परंपरेचे राजे, तुम्ही ज्ञानाचे राजे. अरे बाबासाहेब, तुमच्या घरामध्ये पुस्तकाच्या भिंती निर्माण केल्या. घरी जाऊन कौतुक करणारे शाहू महाराज. आणि अक्षरशः सांगतो, शाहू महाराजांचा विचार या महाराष्ट्रामध्ये जर जिवंत कोणी ठेवला असेल, आंबेडकर वाद्यांनी, आंबेडकरांच्या भक्तांनी ठेवलेला आहे, या अगदीच मान्यच करावं लागतं. आणि संत गाडगे महाराज, खरंच त्यांचा फोटो ठेवायला पाहिजे होता. त्यांची 20 तारखेला पुण्यतिथी आहे, त्यांचं ठेवायला पाहिजे होतं कार्यक्रमामध्ये. ग्राम स्वच्छता अभियान सगळ्या महाराष्ट्रामध्ये बोबाटा. गाडगे बाबांनी काय फक्त गाव झाले, गटार नाल्या साफ केलं का? अरे सकाळी गाव साफ केले आणि संध्याकाळी मेंदू साफ केले. मेंदू नाही दिला बाबासाहेब. तर मग संत गाडगे बाबाचा विचार तुमच्या आमच्यापर्यंत. अरे 1952 ज्यावेळेस कीर्तनकाराची परिषद भरली पंढरपूरला, धुंडा महाराज, साखरे महाराज, तनपुरे महाराज, कैकडी महाराज, सगळे महाराज बसलेले आहेत. गाडगे बाबा कधीवर गादीवर बसत नव्हते. खेडरा जिथं सोडले त्या खेडरापाशी गाडगे बाबा बसलेले. सगळे बोलत होते, सगळ्याचं बोलणं झालं. सगळे महाराज म्हणले, गाडगे बाबा बोला ना तुम्ही. गाडगे बाबांनी एकच प्रश्न विचारला, कीर्तनकारांनो तुम्ही मोठे आहात, माझा एकच प्रश्न आहे, या महाराष्ट्रातल्या तमाम महाराज मागा सगट मला ब्राह्मण करून घेता का? बाबांच्या कीर्तनकाराच्या परिषदेत विचारला प्रश्न, एकही कीर्तनकार बोलू शकला नाही. चिडीचप ते गाडगे बाबा तुम्हाला आम्हाला नाही माहित होऊन दिलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा तर इतका गैरवापर तर कुणीच केला नाही महाराष्ट्रामध्ये. एवढा प्रचंड गैरवापर छत्रपती शिवाजी महाराजांचा काय आपल्याला माहिती आहे? चुकीचे इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अहो साधं एक उत्तर देतो तुम्हाला. 4थीच्या पोराला प्रश्न येतो, शांबड्या पोराला, की गनिमी कावा म्हणजे काय? 4थीचं शेंबडं पोरगा उत्तर देतं की जिंकायची वेळ आली की प्रचंड हल्ला करणे आणि हारायची वेळ आली की पळून जाणे. राईट, 4 पैकी 4. किती जणांना ही शिवनीती कळाली? किती जणांना हे शिवसूत्र कळालं? किती जणांना हा गनिमी कावा कळाला? आमच्या डोक्यात भरलं, हम टूट सकते हैं मगर छूट नहीं सकते. तुटा. अरे शिवाजी महाराजांचे शिवसूत्र हुकलं म्हणून तर मराठ्यांचं राज्य गेलं. म्हणून तर त्या शनिवार वाड्यावर त्या पेशवा इंग्रजाचा युनियन जॅक फडकाला गेला. आणि शिवाजी महाराजांना काय म्हणतात? गो ब्राह्मण प्रतिपालक. सगळ्या महाराष्ट्राला माहितीये, जगाला माहितीये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध जर कुणी केला असेल महाराष्ट्रात तर फक्त भटाबामणांनी केला. आणि त्यांच्या मागे गो ब्राह्मण प्रतिपालक. बरं, गो ब्राह्मण प्रतिपालक तर गो ब्राह्मण प्रतिपालक. माझा सीधा सवाल आहे सांगलीकरांना की शिवाजी महाराज कोणत्या देवीला मानित होते? तुम्ही साहजिक उत्तर देणार, भवानी मातेला. मंदिर कुठे आहे? तुळजापूरला. पुजारी कोण आहे? तुळजापूरला पुजारी कोण आहे? बोला ना, माहित नाही? पुजारी म्हणलं की आमच्या टाळक्यात एकच फीट बामण. बांधवांनो, नीट मुद्दा समजून घ्या. तुळजापूरच्या पुजाऱ्याला भोपे म्हणतात. आणि या भोप्यांचं आडनाव कदम आहे. ते कदम मराठा आहेत, माझे सोयरे, माझ्या भावकीत त्याची पोरगी आहे. आता माझा पुढचा सवाल आहे, छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक आणि ते जर तुळजापूरच्या भवानी मातेला मानत होते तर तिथं पुजारी कोण पाहिजे होते? साहजिक उत्तर आहे ब्राह्मण. पुजारी कोण आहेत? मराठा. ये अंदर की बात आहे. अरे मग तिथं ब्राह्मण पुजारी पाहिजे होते ना, का नाही? अरे त्यांच्या ढुगावर लाथा देऊन त्यांना बाहेर काढलं आणि मराठ्याच्या ताब्यात ते मंदिर दिला. तुळजापूरचं मंदिर जर तुमच्या आमच्या ताब्यात असू शकतं तर महाराष्ट्रातले तमाम मंदिर तुमच्या आमच्या ताब्यात का नसावेत? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आता काढा भोप्याला बाहेर.